महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात फिरताना आपण तुम्हाला देशी गोवंशामध्ये खिलार गायी असतील, बैल असतील हे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात दाखवले आणि त्याचबरोबर शेतीशी निगडीत किंवा देशी गोवंश का सांभाळला पाहिजे किंवा ती ब्रीड जास्तीत जास्त संवर्धन झाली पाहिजे या संदर्भातली बरीचशी माहिती दिली. पण आज आपण ज्या दावणीला किंवा ज्या शेतकऱ्यांच्या इथे आलेलो आहेत तर अर्जुन महाराज साळेकर आपल्या सोबत आहेत. तर याच्या आजच्या मुलाखतीतली विशेष गोष्ट जर म्हणलं तर नाही का, प्रत्येक जण म्हणायचा देशी गोवंश तर आपला महत्वाचा आहेच आहे, पण या देशी गोवंशाला आध्यात्मिक किंवा आपल्या पौराणिक किंवा याचं महत्व पण खूप वेगळं आहे. तर आजच्या मुलाखतीमध्ये आपण या देखील गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण म्हणतो की देशी गोवंशाचा सहवास असणं गरजेचं आहे किंवा देशी गोवंशाचं दूध, शेण, गोमूत्र ह्या किती गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर याचं सांस्कृतिक महत्व असेल तर या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. महाराज नमस्कार. नमस्कार. आणि चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गोशाळेचं नाव आणि फोन नंबर सांगा. मी अर्जुन महाराज साळेकर, माझी रुक्मिणी खिलार गोशाळा नावाची गोशाळा आहे. माझा नंबर 7304 51 91 64. महाराज आता थोडस गोशाळा आपली ही जी दावण आपण पाहतोय, बरीचशी जातीवंत सुंदर वळू बैल असतील, गायी आम्ही पाहतोय, तर याची सुरुवात कशी झाली किंवा कशी झाली, काय काय केलं आपण ती माहिती द्या. काय ना, सेवा करायचा हाच उद्दिष्ट ठेवून एक गाय पाळली. गाय पाळत असताना डोक्यात एकच उद्दिष्ट होतं की आपल्याकडे एक जातीवंत खिलार गाय पाहिजे. मग खिलार गाय पाळताना, निवडत असताना कोणत्या खाणीची निवडली पाहिजे, गाय कशी पाहिजे याचा सर्वात अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचा अभ्यास करत असताना हा तुमच्या चॅनलवरच आम्ही पाहत गेलो. पाहत गेल्यावर की तुमच्या चॅनलवर अनेक प्रकारची गायी, जातीवंत बैल पाहत गेलो. मग आपल्याकडे गाय कोणती पाळायची, त्यात एक आम्ही रुक्मिणी नावाची गाय घेतली. मी स्टार्टिंगला ती आटपाडी खाणीची गाय आहे. आणि गाय निवडत असताना गाय निवडली, शांत दूध काढून देणारी गाय निवडली. एक गाय पाळत असताना असा हा नाद असा आहे की गाय एक पाळून जमत नाही. एक पाळताना अजून कुठे गेलो, आवडली की आणली, अजून कुठे गेला आवडली की आणली, अशा करता 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 आता माझ्याकडे सगळी जनावरं 42 झालेत. आता हे सगळं वैयक्तिक आहे माझं स्वतःच. आणि पण सर्व गायी एकत्रित असल्यामुळं मी त्याला गोशाळा असं नाव दिलेलं आहे. हा, लोकांचं म्हणणं येतं की गोशाळा अशी असते किंवा सरकारी मानधन घेतात किंवा कुठली जनावर आणून सोडतात, असा विषय नाही. एक नाद जोपसत असताना एक जातीवंत ब्रीड तयार करायचं हे उद्दिष्ट ठेवून गोशाळा आपण काढली. धन्यवाद महाराज. आता मुलाखतीला पुढे जाण्याच्या अगोदर खरं तर आपल्या सर्व प्रेक्षकांना, इव्हन मी पण स्वतः थोडंसं अजून मला माहिती नाहीये, अर्जुन महाराज साळेकर यांचं नाव आम्ही सगळीकडे ऐकतोय, आंतरराष्ट्रीय लेवलला नाव ऐकतो. तुमचा स्वतःचा आम्हाला परिचय द्या की नक्की म्हणजे कसं, कोण आहेत महाराज नक्की. नमस्कार, मी अर्जुन महाराज साळेकर. आता सर्वजण म्हणतात महाराज महाराज महाराज, पण नक्की महाराज कोण आणि महाराजांचा बैलांशी गायींशी संबंध कसा काय. तर सर्वांचा एक महाराज म्हणजे की एक कोणतरी मठाधिपती असतील किंवा काय असतील असं काही नाही. मी एक वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. आणि सर्वात महत्वाचं, एक 11 ते 12 वर्ष मी आळंदीला मृदंग शिकण्यासाठी होतो. मृदंगाची सेवा करतो. मग अनेक टीव्ही चॅनल असतील, टीव्ही शो असतील, जी टॉकीज असेल, कलर्स मराठी असतील, अजय अतुल असतील, आदर्श शिंदे असतील, यांच्यासोबत मी मृदंग वाजवायला रेकॉर्डिंगला असतो. मग रेकॉर्डिंगला वाजवत असताना ढोलकी, मृदंग, तबला या सर्व गोष्टींचं वाद्य करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, माझी मिसेस कीर्तनकार आहे आणि मी मृदंग, तबला, ढोलकी वाजवतो. बरेच वर्ष मी इंदुरीकर महाराजांसोबत मृदंग वाजवायला होतो. हे माझं क्षेत्र वेगळं आहे आणि हे क्षेत्र वेगळं आहे, पण नाद खिलारचा पहिल्यापासून आहे. तर तसं पाहायला गेलं तर मंडळी, महाराजांनी त्यांचा पूर्ण ते काय आहेत याबद्दलची माहिती दिली. खरं तर महाराज म्हणतात हे क्षेत्र वेगळं आणि त्यांचं क्षेत्र वेगळं, हे वेगळं नाही आपण असं म्हणणार. महाराज आता तसं पाहायला गेलं तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा असेल, याच्यामध्ये जी रथाची बैलजोडी असते ती आम्ही या खिलार बैलजोडी त्याच्यामध्ये पाहत असतो. तर या सोहळ्यामधलं आम्हाला असं वाटतं की सर्वात प्रमुख आकर्षण काय असेल तर त्या रथाची बैलजोडी असतं. तर त्याबद्दल काय सांगता महाराज. सर्वात महत्वाचं, शेतकरी जर आज आता आमच्यासारखा माणूस असेल, माझ्या डोक्यात सुद्धा आहे की बैल रथाला जावी
आमच्या माझ्या सुद्धा एक उद्दिष्ट असं आहे की आपण बरेचसे लांबून, मग कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, की आपण लांबून बैल आणतो ना. एक उद्दिष्ट माझ्या डोक्यात आहे की आपल्याकडे पालखीला बैल आपल्याकडचा तयार झाला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल, सर्वात महत्वाचं की मग ते बैल ब्रीड कसं तयार करावं लागेल, बैलाचं माप कसं वाढलं जाईल. म्हणजे हा एक पालखीला आपला बैल जावा, हा एक प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं की आपला बैल पालखीला गेला पाहिजे, असं आम्ही त्याला सहमत आहोत. महाराज, आपण असं म्हणूया की आता हे पालखीचं जे क्षेत्र आहे ते शहराच्या किंवा पुणे शहराच्या जवळ जास्त आहे. बरोबर. ही पालखीमुळे आपल्या पुणे शहरात जास्तीत जास्त गोवंश जपला जातोय. हो, पालखीमुळं इतका गोवंश टिकला जातो की आज माझ्याकडे दिवसाला नाही म्हटलं तरी 3-3.5 फोन आहेत की महाराज मोठ्या मापाची बैल भेटतील का, कुठं भेटतील, मग ती मोठ्या मापाची बैल तयार कशी करावं लागतील, ब्रीड कोणतं वापरायला लागेल, आमच्याला की मोठ्या मापाची गायी पाहिजे. पण हे काय होतंय सर्वांच्या मनात, पालखीच्या बैलांमुळं किंवा आता नवीनच सध्या शर्यत क्षेत्रामुळं प्रत्येकाला असं वाटतं की दारात एक तरी गाय पाहिजे. हा, आणि हे आपल्या एवढं सिमेंटचं जंगल झालंय कॉन्क्रीटचं आपल्या पुण्यात, तरी पण बंगल्या पुढं प्रत्येकाच्या एक गाय आज पाहायला भेटते. हा आपला सर्वात मोठा आनंद आहे की पुणे सिटी भागामध्ये एवढी मोठी क्षेत्र, आता आमदार बघा, खासदार बघा, नगरसेवक बघा, प्रत्येकाच्या दारात एक गाय. बरोबर. मग ती खिलार असेल, खिलारमध्ये पोट जाती भरपूर आहेत, मग गाजरी खिलार असेल, कोसा खिलार असेल, कपिला खिलार आहे, पण पाळतायत लोक. हा मोठा आनंद आहे, आपला गोवंश टिकला जातोय. धन्यवाद महाराज. या मुलाखतीच्या सुरुवातीला बरचसं याचं महत्व किती आहे हे तुमच्या माध्यमातून आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, आणि याचं आध्यात्मिक महत्व पण आम्हाला जाणून घ्यायचंय. पण आम्ही थोड्या वेळाने आपण ते वहिनींसोबत पण ते डिस्कशन करणार आहोत. आता सध्या आम्ही दावणीला पाहत असलेलं एक वळू बैल की ह्याचं नुकतंच तुम्ही नवीन आणलेलं आहे, आणि खूप कमी वेळात ज्याची प्रसिद्धी, म्हणजे आज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला पण फोन मेसेज बरेच येतात की बैलाची मुलाखत कधी येईल किंवा त्याच्याकडे जावा, त्याची माहिती घ्या. तर या बैलाबद्दल काय सांगता, कुठून घेतला, का निवड केली, किंवा काय याचं विशेष पण आहे? सर्वात महत्वाचं एक आहे की ही आवड आम्हाला, आमची 3री पिढी आहे या क्षेत्रामध्ये. जरी वारकरी संप्रदाय असलो तरी आमचं घर पूर्ण वारकरी, म्हणजे आमचे आजोबा, वडील, आम्ही, आमची इथली, माझी आता एक 11 ते 12 महिन्याची मुलगी आहे, तिलाही माळकरी. मी आमची 4थी पिढी आहे. या क्षेत्रात असं आहे की पहिल्यापासून आमच्याकडे बैल निवडताना पहिल्यापासून एक डोक्यात की चांगला बैल दावणीला असावा. मग त्याला आता सर्वात गोष्ट बट्टा नसावा, बैल दिसाय चांगला असावा, शिंग तोंड सगळ्या गोष्टी चांगल्या असावा. असं फिरत असताना विजापूर, खानापूर माहिती असेल तुम्हाला, तिथं सोमा पाटील आहेत, त्यांच्याकडे हा बैल होता. मी गेल्याच्या नंतर मी कार्यक्रमाला गेलो होतो कर्नाटकला, येता येता सोमा पाटलांकडे गेलो, हा बैल पाहिल्याच्या नंतर फक्त चुकून माझा या बैलासोबतचा एक फोटो व्हायरल झाला. अनेक लोकांचे फोन की हा बैल आपल्या भागात पाहिजे, हा बैल आपल्या भागात पाहिजे. म्हणलं बैल काय घेण्याच्या उद्दिष्टाने गेलो नव्हतं, फक्त नाद आहे. मी कीर्तनाला गेलो, जर जाताना रोडला किंवा कुठं जरी चांगली गाय दिसली तरी थांबून पाहणार, आणि त्या माणसाला बरं वाटतं की महाराज आमच्या दावणीला येऊन गेले. त्यामुळं पाहता असताना हा बैल पाहिला, सोमा पाटलांनी अनेक ग्रुपला टाकला किंवा महाराज आमच्या घरी आले होते. त्यामुळे इतक्या लोकांचं म्हणणं आलं की हा बैल आपल्याकडे पाहिजे. आणि बैलाचं शिंग तोंड अतिउत्तम, बैल रागीटलंय. बैल इतका रागीट आहे की नुसतं डरकीन उकरणं, शांत नाहीच बैल. त्यामुळं बैल घ्यायचा म्हटल्यानंतर लोकांचे फोन की हा बैल आपल्याकडे नैसर्गिक रेतनासाठी पाहिजे, आम्हाला खूप लांब जावं लागतंय, आणि बैल आपण नुसता म्हणजे लोकांच्या सेवेसाठी घेतलंय बैल. आपल्याला एक दारात चांगला बैल असावा, आणि अनेक लोकांना कमीत कमी 300, 350, 400 किलोमीटर प्रवास करून जात आहेत लोक ब्रीडिंग करण्यासाठी. त्यासाठी आपल्या दारात असेल बैल तर लोकांना पुणे, सातारा, आता काल परवा इचलकरंजीची गाय भरून गेली. हो, लई लांबून गाय भरायला येतात. नगरवरनी गाय आली, मोहोळवरनी गाय भरायला येतात बैलाकडे. दिवसाला 2 ते 3 गाय आम्ही भरतो. कमीत कमी गायला दिवसाला 31 फोन आहेत, पण आम्ही 3च गाया भरतो, कारण त्याला आपल्याला जास्त दिवस टिकवायचा आहे, आणि बैल असा हेल्दी, असाच लास्टपर्यंत राहायला पाहिजे, हे डोक्यात उद्दिष्ट आहे. महाराज, आता इथे एक असं, म्हणजे तुम्ही म्हणले की बऱ्याच जणांची इच्छा होती की बैल आपल्या भागात आला पाहिजे, आणि ती इच्छा खरं तर तुम्ही पूर्ण केली. या गोष्टीमुळे आपल्या भागातील किंवा पुणे जिल्हा असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, गोवंश वाढायला मदत होईल याच्यामुळे? 101% सर. आज माझ्याकडे काय होतंय, हा बैल आल्यापासून आता माझ्या दावणीला हा 5वा बैल आहे. असे माझ्याकडे 5 वळू आहेत. बरं, हे बैल घेण्याचं कारण एक की हा काय व्यवसाय नाही, बिझनेस नाही, काही नाही.
आपल्याकडं म्हणजे लोकांनी गायी भरू न भरू हा प्रश्न बाजूला आहे. फक्त माझ्या गायी मला हिटवर आल्या की बाजूला दुसरीकडे घेऊन जावं लागतंय. त्याच्यामुळं मी चांगली वस्तू आणली आणि हा बैल आणल्यानंतर लोकांचा एवढा कल झाला की आम्हाला सोन्याकडून गाय भरायची. आम्हाला सोन्या आजच्या माझाला नाही पण पुढच्या माझाला आम्ही सोन्याकडेच गाय भरणार. ओके, धन्यवाद महाराज. आता एक गोष्ट विचारायचं की गाई भरण्यासाठी आपण या वळूकडून किती पैसे घेतो? हा वळू आपण घेतलाय 5,51,000 रुपयाला सोमा ओके. पाटील यांच्याकडून. या बैलाकडून आपण 2100 रुपये गाई भरायला घेतो. 2,100 रुपये गाई भरायला घेतो. ओके, धन्यवाद महाराज. तर मंडळी, या वळूबद्दल आपण अधिक माहिती घेतली आणि आपण महाराजांबद्दल, गोशाळेबद्दल देखील बरीचशी माहिती घेतली. एखादा वळूची गाय भरण्यासाठीची असलेली फी ही कधी तसं पाहायला गेलं तर त्याच्या मागे असलेली त्या दावणीची मेहनत, मालकांची मेहनत, याच्यासाठी ती ही फी कधी कमीच आहे. त्यामुळे आवर्जून जेवढं शक्य होईल तेवढं आपण जास्तीत जास्त मदत करून किंवा गाई रेतन करून आपण एकतरी पायदास प्रत्येक जातीवंत सुंदर वळूची घेतलीच पाहिजे. आता कुठेही जाऊ नका, आपण थोड्याच वेळात यांच्या दावणीला असलेल्या इतर सर्व वळूंची माहिती पाहणार आहोत मंडळी. पुढे तर मंडळी, आपण महाराजांच्या दावणीला असलेल्या एका प्रसिद्ध जातीवंत वळूची माहिती या मुलाखतीच्या सुरुवातीला पाहिली. महाराज, आता आम्ही इथे एक कपिला खिलार वळू पाहतोय, तर याची आम्हाला माहिती द्या पूर्ण. हा आपण जत भागातनी घेतलेला बैल आहे की जे आता सर्वात जास्त ज्या बैलाची कपिला पैदास पडते. तुम्ही महाराष्ट्र कर्नाटकात बघत असाल, अर्जुन नावाचा बैल आहे पिंटू कम्मे यांचा. त्या बैलाचा जो अर्जुनचा मुलगा हा आहे. ओके. याच्यापासून आपण आता 110 ते 11 गायी भरलेल्या आहेत. त्यातली पहिलीच पैदास एक 8 दिवसापूर्वी पूर्ण ब्लॅक पडली, पूर्ण पांढऱ्या गायीला. आणि दुसरी पैदास आमच्याकडेच आज एक वेलेली गाय आहे, तिला पडली पूर्ण ब्लॅक कालवड झालेली आहे. दोन्ही कालवडी झाल्यात पूर्ण ब्लॅक. ओके, महाराज, आता एक गोष्ट असंही विचारायचं, आता संप्रदाय असेल किंवा आध्यात्मिक महत्व असेल तर असं म्हणतात की कपिला खिलार किंवा कपिला गाय असेल तर त्याचं एक वेगळंच महत्व आहे किंवा त्याची एक वेगळीच ऊर्जा आहे. तर त्या संदर्भात आपण काय हे आता सांगू काय शकतो? झालंय, काही लोकांना कपिला पाहिजे, कपिला पाहिजे, कपिला पाहिजे, पण का पाहिजे हा माहित नसतं. त्यांच्याकडे कपिला आहे, माझ्याकडे कपिला पाहिजे, असं एक उद्दिष्ट लोकांचं झालेलं आहे. तर कपिलाचं एकच महत्व आहे, काय होतं, काळा कलर सूर्यापासून ग्रहण जास्त वेळ करतो, म्हणजे जास्त त्याच्याकडे प्रक्रिया आहे कपिलाकडं. तर काय होतं, कपिला कालवडीचा आता आपण हे वशिंड आहे बैलाचं, वशिंडामध्ये सूर्यकेतू नाडी आहे. ओके. हा, जी की आपण देवानी समुद्र मंथनातून गायी निर्माण करत असताना की एक आपला ही गोवंश निर्माण झालेला आहे. तर त्याला एक वशिंड दिलेलं आहे, ते सूर्यापासून गायीच ते ग्रहण करू शकते, आपण करू शकत नाही. की जसं की आपल्याला मोबाईलला चार्जिंग करायचं म्हणलं तर चार्जरचा अडॅप्टर लागतोय. येस. हा, तो अडॅप्टर हा वशिंड आहे. ओके. की ते ग्रहण सूर्यापासून वशिंड करणार आहे. वशिंडावर आपण हात फिरवल्यानंतर आपण करणार आहोत. माणसाला बीपी, शुगर, अनेक प्रकारचे रोग आहेत. आता त्यावर नुसतं हात फिरवला ते नष्ट होते. ते कपिलाला जास्त ते ग्रहण करता येते, कपिला बैलाला किंवा कपिला गायीला. त्यामुळे आता सध्या कपिलाची क्रेज वाढत चालली. ओके. ओके, आता महाराज, इथे मला एक असं पण विचारायचंय की आपण म्हणलं की सूर्यापासून जास्त एनर्जी घेण्याचं काम कपिला करतो, तर म्हणजे असं विचारायचं आहे की संप्रदायामध्ये आपण जेव्हा वारीला जातो किंवा माऊलींच्या सानिध्य असेल, पांडुरंगाचं सानिध्य असेल, तिथं गेल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये राहणं, त्या वारकऱ्यांसोबत राहणं, एक ती वेगळीच एनर्जी असते, वेगळीच एनर्जी. तर आपल्या गोवंशासोबत राहण्यासाठी किंवा नुसतं त्या गोवंशाने, कदाचित आता लोक म्हणतात आम्हाला दूधच पाहिजे, बरोबर आहे, बरोबर. हे पाहिजे, जसं तुम्ही वशिंडाचं पण महत्व सांगितलं की त्याच्यावरून हात फिरवल्यानंतर बरेचसे आजार दूर होतात. आपल्या देशी गोवंशाच्या सानिध्यात राहणं, काय एनर्जी आहे त्याची? सगळ्यात महत्वाचं, आता मी राहतोय पुण्यामध्ये, माझा नवले ब्रिजला बंगला आहे. ओके. तर मी पुण्याला राहत असताना माझं पुण्यापासून माझी गोशाळा आहे 43 किलोमीटर. मी पुण्यातच घरी पहिलं पाळत होतो, पण तिथे जागा कमी पडायला लागल्यानंतर मी एक 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 करता आता 40-42 जनावरं झाले. पण मी जेव्हापासून या गायींच्या सानिध्यात राहतोय, जेव्हापासून मी बैलांच्या सानिध्यात राहतोय, पुण्याला जाणं कमी झालं माझं. ओके. की तो एक नाद आहे, त्यांच्यात राहण्याचा एक वेगळीच ऊर्जा आहे, माणूस आजारी पडणारच नाही. सगळ्यात महत्वाचं, खिलारच्या सोबत ज्या गोमूत्रात आपण ज्या शेणाच्या वासात वाढतोय त्यात आजारी पडत नाही माणूस, लक्षात ठेवा. आज आम्ही बघतोय ना, कारण आम्ही त्यातून पाहतोय, करतोय, म्हणून आम्ही सांगतोय, माणूस आजारीच पडणे नाही. तर गोमूत्राचा वास, शेणाचा वास, आणि सकाळी उठल्यानंतर एक ग्लास मस्त खिलार गायच्या दुधाचा प्यायल्याच्या नंतर जी ऊर्जा आहे ती तुमचं कुठलंच दूध पिऊन नाही.
ओके. धन्यवाद महाराज. तर अजून एक शेवटचा प्रश्न असा की या बैलापासून आपण गायी भरण्यासाठी किती पैसे हे करतो? याच्यापासून आपण 2100 रुपयेच घेतो. ओके. माझ्याकडे तो बैल 2100 घेतो, हा 2100 घेतो. आता ओके. लोकांचं म्हणणं आहे ते महाराज 2100, काही लोकांचं असं म्हणणं येते की काही ठिकाणी 4000 घेत आहेत, 5000 घेत आहेत, बरोबर. काहींचं म्हणणं आहे तर आम्ही 3000 घेतोय, काहींचं म्हणणं आहे आम्ही 1000च घेतोय. हम्म. आता विषय काय होतोय, काही 1000 घेत असतील, काही 500 घेत असतील, काही 1500 घेत असतील. माझा एक उद्दिष्ट काय आहे की मी का पैसे एवढे घेतोय, एवढे म्हणण्यापेक्षा 2100 घेतोय. तर का? कारण या बैलांच्या नैसर्गिक रेतनातून आलेला पैसा हा फक्त गायी सांभाळण्याला चालतो. बरोबर. असं नाही की मी एक मोठा करोडपती आहे किंवा काय नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, दररोजची कीर्तनाची सेवा करतोय. कीर्तन सेवा करून जे येणारं मानधन हे फक्त गायींसाठी चाललंय. बरोबर. म्हणजे समजा मी जर कीर्तनाला 10,000 घेतले तर दिवसाला 10,000 5,000 हे पूर्णतः गायींसाठी लागतायत. बरोबर. आपल्याला वाढ विकत आहे, कडबा विकत आहे. इथं आपलं स्वतःचं क्षेत्र जरी 1-1.5 एकर असेल तरी ते काहीही पुरत नाही. बरोबर. ते वन टायमिंगला 15 दिवसात सगळं संपून जातं. तर घेत असताना मग यातून येणारे इन्कम, जे येणारे पैसे आहेत, यातून हा सगळा म्हणजे बैलांचं दुसरं काय नाही, गायींचं फक्त हा खुराकच वागतो. ओके. जे पैसे येतात यातून खुराकच बैलांचा वागतो, दुसरं काही होत नाही. नक्कीच महाराज. आता तसं पाहायला गेलं तर आपला शेतकरी पण तेवढा सर तिकडे हुशार पण आहे की त्याला याच्यासाठी लागणारी मेहनत, वैरण, खुराक आणि त्याचबरोबर मनुष्यबळ दिसलं, या बऱ्याचशा गोष्टी आहेत मंडळी. आता महाराजांच्या दावणीला अजून एक काय म्हणू आपण, एक महाराष्ट्र कर्नाटकातल्या चांगल्या ब्लड लाईनचा एक नुकताच दात सिद्धापूर खान, बरोबर ना? तर त्याच्याबद्दल आपण माहिती थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर मंडळी, आज या मुलाखतीच्या सुरुवातीला बरीचशी माहिती आपण घेत आहोत आणि त्याचबरोबर कोसा खिलार असेल किंवा कपिला खिलार असेल याची माहिती जाणून घेतली. कपिला खिलारचं काय वेगळं महत्व आहे किंवा कशासाठी ती जास्त लोकांना आवडते याच्याबद्दल देखील महाराजांनी आपल्यासोबत माहिती दिली त्याची. महाराज, आता तुमच्या दावणीला असलेलं एक आम्ही बरेच दिवस झाले या खोंडाची देखील चर्चा ऐकतो, तर याची आम्हाला डिटेल माहिती द्या पूर्ण. हा बैल चित्रा कोसा आणि सिद्धापूर खानीचा. आता काय झालंय, कुणी ब्लड लाईनचा थोडासा अभ्यास करून कुठली वस्तू घेत असताना थोडंसं ब्लड लाईनचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आता हा बैल म्हणजे खोंड आता 1-2 दिवस झालं दात पाडलाय, पहिला दात पाडलाय. आणि हा खोंड आपल्या राहुल कोकाटे तांबोळे त्यांच्याकडे एक डरकी मारणारा बैल होऊन गेला. आता वारला बैल तो. त्या बैलाची ही पैदास त्यांच्याकडून आपण घेतला. त्यांच्या घरच्याच गायीला हा खोंड झाला होता. ओके. झाल्याच्या नंतर 3-4 दिवशी मी जाता जाता कार्यक्रमाला तिकडे गेलो होतो आणि तिथून हा आपण खोंड घेतला. ओके. महाराज, आता जसं तुम्ही उल्लेख केला की ज्या सिद्धापूर खाणीतला हा खोंड आहे, आता नुकतंच खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण खिलारचा एक ब्रीडिंग प्रोग्राम राबवतोय. बरोबर. पायात घे. सर माग नीट उभा राहा. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून खिलारचा ब्रीडिंग प्रोग्राम राबवतो की ज्याच्यामध्ये तुम्ही असतील, सर्व महाराष्ट्र कर्नाटकातील जुने जाणकार शेतकरी असतील, गोपालक असतील, यांना एकत्रित घेऊन आपण एक असा उपक्रम करतोय की जसा हा ज्या खाणीतनं आलेला आहे तर याची वंशावळ तेवढी स्ट्रॉंग आहे. आता आपल्या दावणीला आल्यानंतर, शेतकऱ्याच्या दावणीला आल्यानंतर तो आता उद्या गायीवर नैसर्गिक रेतनासाठी चालू होईल. आता आज आपल्याला माहिती की ह्याचा बाप कोण, ह्याचा आजोबा कोण, पण इथून पुढच्या काळात, इथून पुढच्या पिढीला ही गोष्ट माहिती राहण्यासाठी आज हे सर्व आहे ते कदाचित आपण कागदोपत्री आहे किंवा आपल्या वहीत नोंद केली, पण उद्याच्या काळामध्ये आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मायक्रोचिप बसवण्याचा प्रयत्न करतोय की ज्याच्यामध्ये जसं आपण कानाला जो पिवळा बिल्ला लावतात रजिस्ट्रेशनचा गव्हर्नमेंटचा, फक्त आपल्या खिलार पालकांची इच्छा आहे की कानाला आम्हाला लावायचं नाही कारण खिलारचं सौंदर्य थोडंसं कमी होतं किंवा आम्हाला कानाला बीळ पाडायला आवडत नाही, तर ती मायक्रोचिप एक तांदळाच्या दाण्याची एवढी की ती आपण त्या प्रत्येक गाय बैलाला बसवणार की ती त्याच्या माध्यमातून त्याची होणारी पैदास असेल, कालवड असेल, खोंड असेल, तर याची पूर्ण रेकॉर्डिंग आपण आपल्या ऑनलाईन याच्यावरती असेल की जेणेकरून उद्या महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात कोणीही ते ऍप मध्ये जाईल, त्या ऑनलाईन ह्याच्यावर जाईल आणि तुमच्या दावणीला असलेल्या बैलाची माहिती ओपन करण्यासाठी ती माहिती त्याला मिळेल. तर हा उपक्रम नक्कीच चांगला आहे का, कसं आहे, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? सगळ्यात महत्वाचा अतिउत्तम तुमचा प्रकल्प आहे की जेणेकरून इन ब्रीडिंग होणार नाहीये. की आपल्याला आता काही लोक पैशासाठी, थोडस लोकांना, प्रेक्षकांना राग येईल, पैशासाठी ते विचारत सुद्धा नाहीत की तुमची गाय कोणत्या वळूची, तुमची गाय कोणत्या बैलाची, तुमची गाय कोणती. ह्याला 1-2 ठिकाणी असं पाहण्यात आलं, आता नाव घेणं ठीक नाही, पण एक गायी, तिला झालेली मुलगी,
त्या मुलगीला परत बाप सोडला, हे चुकतंय. बरोबर. इन ब्रीडिंग झालं नाही पाहिजे माझ्या पद्धतीने. तर प्रेक्षकांचं किंवा तुमचं काय वैयक्तिक मत असेल मला माहित नाही, पण इन ब्रीडिंग झालं नाही पाहिजे. आणि हे तुम्ही काम करता, हे अतिउत्तम काम. आणि याच्यामध्ये महाराज असं पण म्हणायचं की हा फायदा एकटा म्हणजे त्या ब्रीडला तो होणार आहे. आज उद्या आम्ही हा याच्यापासून झालेली पैदास पुढच्या 5-6 जनरेशन नंतर एखादा त्या मायक्रोचिपच्यामुळे ओळखू शकणार आहे की हा रुक्मिणी खिलार गोशाळेतील बैलाची पैदास आहे. म्हणजे आपलं नाव कदाचित पुढच्या 5-6 जनरेशन, पुढची हजारो जनरेशन चालू राहणार. तर हा त्यातला उपक्रम आहे. मालकाचं नाव जास्तीत जास्त, मालकाच्या दावणीला सांभाळलेल्या वळूचं नाव पुढचं सगळं जनरेशन माहिती राहावं, तर रेकॉर्डिंग सगळ्यांपर्यंत असावं, हा यातला प्रयत्न आहे. आणि इनब्रीडिंग करू नये या संदर्भातलं महाराजांनी देखील एक खास माहिती दिली. मंडळी, त्यांच्या दावणीला असलेल्या अजून 2 वळूंची माहिती आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण खिलारचं आध्यात्मिक महत्व पण किती आहे, की जी सर्वात महत्वाची आजच्या मुलाखतीतली ती गोष्ट आहे की आजपर्यंत चॅनलच्या माध्यमातून आपण थोडी माहिती देण्याचा, अध्यात्माचा आणि देशी गोवंशाचं महत्व देण्याचा प्रयत्न केला. ती माहिती आपण थोड्याच वेळात पाहूया. तर मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून जवळपास आपण 3 वळूंची माहिती घेतली. त्यातला नुकताच एक 2 दाती झालाय आणि तो देखील काही दिवसांनी आपण चालू करणार आहोत. तर मंडळी, एकच मालक, आता आपण महाराजांना एक प्रश्न विचारणार आहे की आजच्या काळात बरंच पाहण्यात आलंय की खिलार जो वळू मालक आहे तो दावणीला एक वळू कधीच आता हल्ली पाहायला नाही मिळत आहे, एकापेक्षा जास्त पाहायला मिळतात. ही तर चांगली गोष्टच आहे, याचा अर्थ गोवंश वाढतोय किंवा काय होतंय. महाराज, आज दावणीला जवळपास 5 वळू आपण पाहायला मिळतात, सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे काय नियोजन आहे, कशासाठी एवढे वळू आपण आणतोय? सगळ्यात महत्वाचं काय होतंय की वेगवेगळं वळू पाळायचं कारण एक वेगळं आहे की वळू पाळत असताना मी एक तर क्रॉस ब्रीड करत नाही. माझ्याकडे लोक म्हणतात की माझ्याकडे काजळी गाय असतं तर तिला कोसा सोडा. मी त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही क्रॉस करू नका, होईल ते टॉपचं होईल. म्हणजे गाई होऊ द्या, खोंड होऊ द्या, वासरू होऊ द्या, खोंड होऊ द्या, फक्त ब्रीडला ब्रीड करा. काही मग कोसा असेल ते कोसा सोडायचं, तिथं काय म्हणतात काजळी करा. तर माझं म्हणणं असतं काजळी नको, कोसा. मग ते आपण त्यांना समजून सांगायचं का करायचं, कसं करायचं, यातून होणारी उत्पत्ती कशी होईल समजून सांगल्यावर लोक ऐकतात. त्याच्यासाठी जातीला जात असावी त्यासाठी पाळलेले वळू येते. ओके, म्हणजे त्यामुळे तेवढी गरजेची गोष्ट आहे. उलट माझ्याकडे अजून एक 2 वळू मी आणणार आहे. ओके, म्हणजे अजून 2 वळू वाढवायचं नियोजन डोक्यात आहे. ओके. तर मंडळी, खरं तर महाराजांनी एक गोष्ट चांगली सांगितली की म्हणजे इनब्रीडिंग करू नये हे तर त्यांनी मूळ सांगितलंच, पण तरीही त्याच्यामध्ये काजळी खिलारला काजळी खिलार वळूच भरला पाहिजे. खरं तर हे गणित सर्वात योग्य आहे आणि ते सर्वांनी पाळलं पाहिजे. कोसाला कोसा. तर हे जे पाळत असताना यांनी काय होणार आहे की आपण बऱ्याचदा म्हणतो की किती झाल्या ह्या आमच्याकडे असलेल्या गायीकडून पैदास ही चांगलीच होत नाहीये, किंवा ती मग पैदास चांगली नाही झाली तर मग ती शेती कामालाही जात नाही, प्रदर्शनालाही जात नाही, वळूच्याही कामाला येत नाही, ती मध्ये कुठेतरी अटकून राहते. तर महाराज, असंही विचारायचं आहे की आता तुम्ही गोवंश काय म्हणू आपण की कत्तलखान्याला जाऊ नये या संदर्भात देखील आम्ही तुमची बरंचसं काम पाहतोय. तर ब्रीडिंग योग्य केलं तर आपलं कत्तलखान्याला जाणार थांबणार आहे, तर काय याबद्दल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुमचा हा, की आज मी बोलणारच होतो की आज हल्ली काय होतंय, शेतकरी सुद्धा कमी पडतो. काही ठिकाणी कमी पडतो म्हणता येणार नाही, त्यांच्या कामाच्या धावपळीत सगळ्या गोष्टीत ते त्यांना साध्य होत नाही. विषय काय झाला पाहिजे की आपण सिमेंट भरतो 200 रुपयाचं, ते सिमेंट कोणत्या वळूचं आहे, कोणत्या बैलाचं आहे किंवा ती काय आपल्याला माहित नसतं. मग त्याला समजा त्या बैलाला बट्टा आहे का, सिमेंट काढणारे एवढं सर्व काही गोष्टी पाहत नाही. मग त्यापासून आपण सिमेंट भरल्याच्या नंतर ते वासरू थोडंसं बट्टा म्हणा, कुठं तोंडात कमी, शिंगात कमी, जे पाहिजे कॅटेगरी ती होत नाही. मग त्या वासराची किंमत 200चं सिमेंटचं वासरू 5,000च मागणार आहेत. लक्षात ठेवा. तर जातीचा बैल भरा, जातीवंतच होईल. जातीचा म्हणजे त्याच्यासाठी आपण आणि लोकांना, प्रेक्षकांना माझी एक हात जोडून विनंती, तुम्ही बैल भरल्याच्या नंतर काही लोकांच्या अशा तक्रारी येतात नाही. माझा आतापर्यंत माझ्याकडे कोण आलं नाही, पण बाहेरच्या वळू मालकांच्या तक्रारी माझ्याकडे सांगतात की मला असं झालं, हा बैल भरला आणि असं वासरू झालं नाही. मी त्यांना समजून सांगतो की तुमची गाय कोणत्या खाण्याची तुम्हाला माहिती आहे का? नुसतं बैलावर डिपेंड नाही ना, तुमच्या गायी पण त्या कॅटेगरीची पाहिजे. जर तुम्ही सिमेंटची गाय आणताल, तिचा बाप कोणी आई कोणी माहित नाही, तिला आपण बैल करू, पण जातीवंत बैलाकडून 99% 100% होणार नाही, पण 70% तरी वासरू चांगलं पडेल. पण तुम्ही 100ची अपेक्षा पकडू नका. अपेक्षा पडताना आपली गाय त्या कॅटेगरीची नाहीये, आपण बैल कॅटेगरीचा भरतोय,
पण वासरू एवढं चांगलं झालं हे नशीब म्हणा. हम्म. तुम्ही 100% पकडू नका ते की वासरू 100% चांगलंच पडलं पाहिजे. ओके. हा, त्यासाठी आपल्याला गाई सुद्धा त्या कॅटेगरीची पाहिजे, चांगल्या बैलाकडे भरतोय तर. ओके. धन्यवाद महाराज. खरं तर ही ब्रीडिंगच्या संदर्भात आणि आपला देशी गोवंश चुकीच्या मार्गाला चुकीच्या जागी जाऊ नये या संदर्भात जर प्रत्येकाला जर वाटत असेल तर आवर्जून ही काळजी घेतली पाहिजे. आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आध्यात्मिक महत्त्व आणि देशी गोवंश यांचा एक संगम किंवा याचं एक महत्त्व आपण खूप माहितीदार मुलाखत आहे याच्यासाठी, तर ती थोड्याच वेळात आपण सुरू होते. मंडळी कुठेही जाऊ नका. तर मंडळी, आजच्या या मुलाखतीतील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे अर्जुन महाराज साळेकर रुक्मिणी गोशाळा यांच्या गोशाळेतील आपण बरेचसे गोवंश जवळपास 5 वळू यांच्या दावणीला आहेत मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराजांनी सांगितलं की अजून 2 वळू ते आणण्याचे नियोजन आहेत. का आणण्याचं नियोजन आहेत? कारण त्या जी ब्रीड आहे किंवा काजळी खिलारला काजळी खिलार, तर ते गोवंशाचं जे गरजेची गोष्ट आहे त्याच गोष्टी त्यांना करायच्यात. आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये की जी माहिती आपण एवढे वर्ष ऐकण्यासाठी खरं तर आपण त्या व्यक्तीची जी गरज होती, आपल्यासोबत नेहाताई आहेत. नेहाताई, तुमचं स्वागत आहे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवरती. नेहाताई, आम्हाला एक विचारायचं आहे, आम्ही देशी गोवंश आज शेतकऱ्यांकडे जातोय, त्याचं महत्त्व आम्हाला माहिती आहे, आम्ही जाणून घेतोय, पण ह्याचं एक आध्यात्मिक महत्त्व वेगळं आहे. किंवा वसुबारस असेल, वसुबारसला गायीची पूजा केली जाते. आमचं शेतकरी काही काही गोपालक म्हणतो आम्हाला त्याच्या गायी सांभाळतोय तर आम्हाला दूधच हवंय, पण आम्ही त्याला आग्रह करतो की तू दुधाचा आग्रह नको करू, शेण गोमूत्राचं पण एक वेगळं महत्व आहे. तर आज तुमच्या माध्यमातून कोणता संदेश आपण या सर्व शेतकरी बांधवांना आम्हाला काय देता? रामकृष्ण हरी. खरं तर गोवंशाची सुरुवात आता दादांनी सांगितलं की गायी पाळणं हे खूप चांगली गोष्ट आहे किंवा 33 कोटी देवांचा वास त्या गोमातेमध्ये आपण पाहतो. पण खऱ्या अर्थानं त्या गोमातेची सुरुवात किंवा गोमातेचा उगम कुठून झाला तर समुद्र मंथनातून आपण सर्वांनी ऐकलं असेल. समुद्र मंथनातून गोमातेचा उगम झाला की जिथून लक्ष्मी माता प्रकट झाली, किंबहुना जिथून नवरत्न माणिक मोती निर्माण झाले, ऐरावत हाती जिथून प्राप्त झाला, अशा समुद्र मंथनातून 5 गोमाता 5 कामधेनू त्या ठिकाणी निर्माण झाल्या. सुरभी, सुशिला, बहुला अशा 5 गोमाता निर्माण झाल्या आणि त्या 5 ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये देण्यात आल्या आणि त्या ऋषीमुनींनी त्याचं संवर्धन केलं. खरं तर आपण देवाची सेवा करतो, आपण भगवान श्रीकृष्णाची सेवा करतो, पण स्वतः भगवंतानेच गोमातेची सेवा केलेली आहे म्हणून गोपाल त्यांना म्हटलं जातं. पण काही प्रसंगी आपण देवाची सेवा करताना पाहतो आणि काही लोक गायीची सेवा करण्याची टाळाटाळ करतात. खरं तर गायीच्या वशिंडापासून किंवा गायीला स्पर्श केल्यानंतर आता सध्या जे रोग वाढलेले आहेत, बीपी, शुगर, डायबिटीज, हे अनेक रोग वाढलेले आहेत. पण खऱ्या अर्थानं गायीचा स्पर्श जरी प्राप्त झाला तरी सुद्धा खूप मोठी एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते. एवढंच काय तर आता गायीच्या शेणामध्ये शास्त्र सांगतं गोमय वसते लक्ष्मी, म्हणजे गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी मातेचा वास आहे. जुन्या काळच्या घरांमध्ये, घराच्या अंगणामध्ये शेणाचा सडा, शेण असायचं ज्याच्यावरती आपला पाय, ज्याच्यावरती आपण राहायचो आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपल्याला धनसंपदा प्राप्त व्हायची. पण आता काचच्या, आता फरशीच्या जमान्यामध्ये घराच्या अंगणामध्ये शेण दिसत नाही. या कारणानं आपली प्रतिकारक शक्ती फार कमी होत चाललेली आहे. त्यामुळे प्रत्येकानं गोसंवर्धन केलं पाहिजे आणि ज्या कारणानं आपलं आरोग्य आणि खऱ्या अर्थानं आता दिवाळी झाली, प्रत्येकानं दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, की ज्याच्या अंगणामध्ये खरी ती लक्ष्मी माता आहे वसुबारशीला, त्यावेळी त्यांनी वसुबारशीला त्या गायीची पूजा केली. परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांनी मूर्ती स्वरूपात गायीची सेवा केली. पण मी म्हणेल मूर्ती स्वरूपाची गायीची सेवा करा, परंतु सामूहिक पद्धतीनं का होईना एखादी गोमाता आपल्या घरी, गावात, आपल्या परिसरात असलीच पाहिजे. दशक्रिया विधीला गेल्यानंतर पिंडाला काकस्पर्श झाला नाही तर ब्राह्मण काका सांगतात गायी आणा, किंवा आपणही अनेकदा पाहिलं असेल की गायी आणली जाते, ती खिलार गावरान गाई. त्यामुळे सामूहिक पद्धतीनं सुद्धा आपण गोमातेची सेवा करू शकतो. प्रत्येकाच्या, आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याला तर याचा अभिमान असला पाहिजे. एक तरी खिलार गाई आपल्या दारी असलीच पाहिजे. कारण धर्म टिकवण्यासाठी कसा धर्म टिकवता येईल, घरात आई आणि गोठ्यात गायीची सेवा जो व्यक्ती करतोय निश्चितच तो खऱ्या अर्थानं धर्माचं पालन करतोय, धर्माचं रक्षण करतोय. त्यामुळे प्रत्येकानं एक तरी खिलार गायीची सेवा
निश्चितच केली पाहिजे. नेहाताई, मला एक गोष्ट अजून एक विचारायची. बरीचशी सुंदर माहिती, अध्यात्माची जोड, वारकरी संप्रदाय या माध्यमातून आज आपण देशी गोवंशाचं महत्त्व जाणून घेतलं. आता हे महत्त्व आपल्या शेतकरी किंवा जो ग्रामीण भाग आहे, शेतकरी आहे, त्याच्यापर्यंत हा मेसेज आता पोचलेला आहे. पण आम्हाला शहरी भागात पण बराचसा काही आपले काही कुटुंब असतील किंवा काही लोक अशी आहेत किंवा प्रेक्षक वर्ग असा आहे की ज्यांना देखील याचं महत्त्व, किंवा शहरी भागात तो त्याच्या जसं महाराजांनी मगाशी सांगितलं की सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात तो त्याच्या आयुष्यात व्यस्त झालाय. बरोबर. पण त्याला कोरोनाच्या काळानंतर त्याला थोडंसं गावाकडची ओढ किंवा त्याचं महत्त्व थोडंसं जाणलंय. तर त्यांनी पण ह्या क्षेत्राकडे येणं का महत्वाचं आहे आपल्या शहरी भागातील लोकांनी? तर काय सांगता याबद्दल? खरं तर आमचंही जीवन म्हणजे शहरातूनच सुरू झालं असं म्हणावं लागेल. परंतु ज्यावेळी याचं महत्व कळालं त्यावेळी सगळ्याचा त्याग, की आम्ही कोणत्याच गोष्टीचा विचार नाही केला. सर्व कुटुंबाला, आम्ही सर्व परिवार इथपर्यंत खऱ्या अर्थानं हे सगळं एक शून्यातून जसं विश्व निर्माण करतो त्या पद्धतीने, कारण इच्छा असेल, दृढ निश्चय असेल तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर खऱ्या अर्थानं आवड असेल, अगदी सिटीत राहणाऱ्या लोकांना सुद्धा, तरी तुम्ही गोसेवा पॉसिबल, तरी तुम्ही गोसेवा करू शकता. फक्त अंतःकरणात दृढ निश्चय ठेवा आणि काहीतरी त्यातून मार्ग निघत राहतात. कारण गोमाता ती स्वतःच त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचते. फक्त आपण मनात कोणतंही वाईट भावना न ठेवता अगदी अंतःकरणानं तिची सेवा केली पाहिजे. येस, धन्यवाद नेहाताई. आम्हाला एकदा तुमचं संपूर्ण नाव आणि तुमच्या गोशाळेची थोडक्यात नाव सांगा. रामकृष्ण हरी, मी नेहाताई अर्जुन साडेकर आणि आपली जी गोशाळा आहे ती रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं या ठिकाणी गोशाळा आहे. धन्यवाद नेहाताई. आज तुमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत बरीचशी माहिती पोहोचली, ज्याच्यामुळे नक्कीच येत्या काही वर्षामध्ये, येत्या काही महिन्यांमध्ये की शहरी भागात देखील देशी गोवंश जास्तीत जास्त वाढला जाईल आणि त्याचं महत्त्व तुमच्या माध्यमातून आज मिळालं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, आज मुलाखतीतून बरीचशी वेगवेगळी माहिती घेतली आणि आता या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या दावणीला असलेल्या एका सुंदर वळूची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राचं पांढरं सोनं कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण सध्या महाराजांच्या दावणीला असलेल्या वळूकडून आपण घेतोय. महाराज, आम्ही तुमच्या दावणीला असलेल्या एका या सुंदर वळूची काय माहिती आम्हाला सांगता? कुठून घेतला, काय घेतला, कशा पद्धतीची पैदास पाहायला मिळते? नमस्कार. हा बैल आपला विठ्ठल नाव आहे या बैलाचं. माझ्याकडे जी बैलाची नाव, म्हणजे सगळ्या बैलांची नाव माझी देवाची नाव. येस. एकाचं माझ्या सोन्या नाव आहे, आता एकाचं माऊली आहे, एकाचं शंभू आहे, ह्याचं विठ्ठल आहे, इकडे जे कोसा आहे त्याचं हरी नाव आहे. अशा आणि माझ्याकडे 40 गायांपैकी सगळ्यांची नावं तीच आणि सगळ्यांची देवाची नाव आहेत. त्यातला विठ्ठल नावाचा हा बैल माझा. ओके. याच्या अगोदर माझ्याकडे विठ्ठल नावाचा दुसरा बैल होता, तो एक्सपायर झाला. तो पण सिद्धापूर कोशामध्ये होता. तो बैल वारला, त्याला अटॅक आल्याच्या नंतर तो वारला. हा शोधत असताना मला पंढरपूर भागातल्या चिखलठाण गाव आहे तिथं भेटला. बरोबर. तर त्यांच्याकडून एक व्यापारी आहेत, त्याचं नाव नाही मला सांगता येत आता. तर त्या व्यापाऱ्यांकडून मी तो बैल घेतला. हा बैल घेत असताना बैल त्यावेळेस दुसरा होता, आता सायदा ती बैल आहे. मी घेतलेला बैल झाला 1 वर्ष झालं. आता त्याची पैदास इतकी छान पडते, 2-3 वासरं पडलेली आहेत छानपैकी. त्याच्याकडून आपण 122 गायी भरलेल्या आहेत. ओके. हा, आणि सगळ्यात बैल खूप शांत आणि माप छान, दिसायला ऍक्टिव्ह. हा बैल पाळायचं कारण म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आवडणारी गाय म्हणजे काजळी खिलार. बरोबर. हा, कोसा आत्ता व्हायला लागलंय, पण सर्वात जास्त आवडणारी पुणे जिल्ह्यात गाय असेल तर काजळी खिलार. मग काजळी खिलार गाय एवढ्या आहेत की आम्हाला दिवसाला 4-5 फोन आहेत की आमची गाय भरायची काजळीकडे, आमची गाय भरायची. आणि बैलाचं सगळ्यात महत्वाचं स्ट्रक्चर पाहत असताना बैलाची छाती लय मोठी आहे. बरोबर. हा, विठ्ठल पुढे. तर बैलाची छाती ही मला खूप भारदस्त आवडली, म्हणून हा मी बैल घेतला. आणि बैल दिसायला ऍक्टिव्ह आणि खूप गरीब शांत, की माझी आज 11-12 महिन्याची मुलगी आहे ती धरती अशी. ओके. काही करत नाही, खूप शांत गरीब. की सगळीच बैल ऍग्रेसिव्ह असावीत असा प्रश्न नाही, एखादा बैल शांतही पाहिजे, आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. जसं महाराजांनी सांगितलं की सगळीच बैल गरम, चपळ किंवा तशी असून भागत नाही. कधी कधी एखाद्याची गरज एक शांत, आणि जसं महाराजांनी सांगितलं की काजळी खिलार पुणे जिल्हा असेल किंवा प्रदर्शनामध्ये जे सगळ्यात जास्त पाहायला मिळतात, तर त्याच्यामध्ये ह्या वळूची सर्वात मोठी गरज आहे. आणि मी तर म्हणेल ज्यांच्याकडे काजळी खिलार गाय आहे, आवर्जून या बैलाकडून भरून घ्या.
आणि याच्यापासून जर कालवड आपल्या दावणीला जन्माला आली तर कशा पद्धतीची सुंदर जातीवंत कालवड ती नक्कीच या बापासारखी असेल, तर त्यामुळे ते रूप हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. आणि पुढील भविष्य काळात आपण जास्तीत जास्त माहिती घेऊया. महाराज, आम्हाला परत एकदा तुमचं संपूर्ण नाव, गाव, पत्ता, फोन नंबर आणि आम्हाला येथे गाय घेऊन यायचं असेल किंवा गोशाळेला भेट द्यायची असेल तर कसं यायचं आम्ही? नक्कीच. माझं नाव अर्जुन महाराज साळेकर. माझ्या गोशाळेचं नाव रुक्मिणी खिलार गोशाळा आणि माझा ॲड्रेस आपला शिरवळ, सारोळा, बोंगवली फाटा या ठिकाणी आपली गोशाळा आहे. तालुका भोर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर 7304 51 91 64. धन्यवाद महाराज. आणि मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण बरीचशी माहिती घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या कॅलेंडरचं बुकिंग चालू झालेलं आहे. ते जर तुम्ही बुकिंग केलं नसेल तर आवर्जून करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. यंदाच्या वर्षी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या कॅलेंडरवरच्या माहितीमध्ये ब्रीडिंग विषयावरती म्हणजे ब्रीडिंग करून चांगली पैदास कशी घ्यायची याबद्दल आपण या सर्व शेतकरी वर्ग असेल, गोपालक असेल यांच्या माध्यमातून आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं जे खिलार ॲप आहे ते आजच इन्स्टॉल करा. मंडळी, धन्यवाद. आता महाराज, एक गोष्ट जर पाहिली तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वळू बैल सांभाळताय किंवा त्याचबरोबर तुम्ही गायी सांभाळताय, बरेचसे गोवंश दावणीला आहेत. आता हे गोवंश सांभाळत असताना तुम्ही म्हणजे कीर्तन असेल किंवा तुमचे बाकीचे वारकरी संप्रदायातले कार्यक्रम असतील, याच्यासाठी तुमची पळापळ तर भरपूर असेल. मग हा गोवंश सांभाळण्यासाठी कशा पद्धतीने हित नियोजन करताय तुम्ही? सगळ्यात महत्वाचं, सगळ्या गोष्टीला नाद असतो आणि हा नाद पूर्ण करायचा म्हणलं तर घरच्यांचा पाठिंबा लागतो. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही एकटं कोणतंही कुणीच काही करू शकत नाही. की तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करा, तुम्ही गायी सांभाळा किंवा एखादी कंपनी टाका किंवा तुम्ही कोणत्या एका पदावर जा, त्याला घरच्यांचा खूप पाठिंबा लागतो. येस. आणि मी गोशाळा करायच्या पाठीमागं, बैल पाळायच्या पाठीमागं, गायी पाळायच्या पाठीमागं माझ्या घरच्यांचा सर्वांचा लय हात आहे. की इथं हा बैल पाळायला माझा मोठा भाऊ आहे. ओके. की तो माझी सर्व इथं मी म्हणजे इथं आहेच, पण काय होतं दररोज कीर्तन 2-2, 3-3 कीर्तन पळापळ असते. त्याच्यामध्ये इथं पाहायला माझा मोठा भाऊ, इथं माझे वडील, माझा मामा आणि इथली सर्व माझे मित्र परिवार पोरं, ओके, ही सर्व इथं पाहत असतात. कधीही कुठलाही प्रसंग, बैल प्रदर्शनाला नेणं असू द्या, बैल पवनी घालणं असू द्या, बैल धुणं असू द्या, ही सर्व घरची माणसं करतात. बाहेरचं इथं कामाला असं कोणी नाही. मंडळी, खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आणि आपण फिरत असताना एक समस्या कायम पाहिली की दावणीला आपण गोवंश सांभाळू शकतोय, पण तिथं लागणारे मॅनपॉवरची अडचण ही सगळीकडे आहे. पण महाराजांनी सांगितलं की कुटुंब आमचं मोठं आहे, कुटुंबाची आवड पण तेवढीच आहे आणि त्या माध्यमामुळं आज कुटुंब ॲक्च्युली हे पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोवंश सांभाळण्यासाठी तुमच्या कुटुंब मोठं असणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा गोवंश सांभाळला जाऊ शकत नाही. त्याबद्दलची आपण माहिती घेतली. आता आपण त्यांची सर्व ती घरातली मंडळी असतील त्यांना भेटणार आहोत गायींच्या सोबत, तर थोड्याच वेळात ती माहिती पाहूया. महाराज नमस्कार. आम्हाला तुमच्या गोशाळेमध्ये असलेल्या गायी आम्ही बऱ्याच पाहतोय, त्या गायींबद्दल थोडक्यात माहिती आणि तुमच्या इथं गोशाळेमध्ये तुम्ही सर्व कुटुंब कशा पद्धतीने काम करता आम्हाला त्याबद्दल माहिती द्या. नक्कीच. नमस्कार. तर ह्या सर्व जातीवंत गायी मी पैदास केलेल्या आहेत. आज ही आपल्या प्रकाश मोरेंच्या तेलसंगच्या राजाची पैदास आहे. ही माझ्याकडं आता एक ब्रीडवर काम करायचं म्हणलं ते गायी पण चांगल्या पाहिजेत, मी मागाशीच बोललो, बैल पण चांगले पाहिजे, अशा जातीवंत एक 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 गाय मी शोधत आणलेली आहे. आणि ह्या चांगल्या गायी, आता आमचा अक्षय नावाचा अक्षय आहे, तर हा जिथं जिथं प्रदर्शन असेल तिथं तिथं आमच्या अक्षयची गाडी असती. बैल धरणे असेल, बैल किती मार्का असू द्या, बैल धुणं असेल, तिथं प्रदर्शना गेल्यावर हे सगळं अक्षय करत असतो. आता इकडं राजाची मुलगी आहे, ही तिकोंडी राजाची पोरगी आहे आपल्याकडं. तर राजाची पोरगी मी खूप शोधून आणली सर, की आपल्याला ब्रीडिंगवर काम करायचं म्हणलं गाय चांगली पाहिजे. इकडं जातीवंत काजळी खिलार आहे. आता घरचीच काम करतो आम्ही सगळं. हा माझा छोटा भाऊ आहे आणि हा सर्व कॉलेज पाहून बैलांचा खुराकाचं टायमिंग असेल, बैलांना उंडे करणे असेल, की बैलांना या टायमिंगला एका बैलाला नाही म्हणलं तरी आमच्याकडे 30 एक उंडा असतो. मग एक असं 5 बैलांचे उंडे करणं, गोळे करणं, रतिबाचा गोळे करून बैलांना दूध पाजणं, हे सर्व त्याचं काम राहतंय. आणि इकडं कोसा खिलार गाय आहे बघा, ही
चित्रा कोसा, की जे आता आपण कोसा खिलारवर काम करतोय जास्त करून, तर ही कोसा खिलार गाय. आणि हे माझे वडील मुंबईला भाजी मार्केटला मुकादमा आहेत. आणि पहिल्यापासून जनावरांची आवड खूप, आणि आवड जोपसच असताना जर त्यांचा पाठिंबा व त्यांचा आशीर्वाद आहेत म्हणून हे आम्ही सर्व करतोय. आणि मुंबईला भाजी मार्केटला मुकादम येते. पण ते आता काय करतात, त्यांना एवढा नाद लागलाय की ते मुंबईला जाण्याचा कंटाळा करायला लागेल. आता आपल्याला फक्त इथं जाणं. आम्ही सांगतो की मुंबई नको, आता फक्त आपल्या गोसेवा करायची. अशा पद्धतीने ही आटपाडी खाण्याची रुक्मिणी नावाची जी माझ्याकडे मोठी जातीवंत गाय आहे, की हिला 11 लाख रुपयाला मागितली होती, मी दिली नाही. की आपल्याला एवढी जातीवंत गायवर काम करायचं आहे, अशा पद्धतीने माझ्याकडे गाय आहेत. आता इकडं बैलांना दूध पाण्यासाठी, म्हणजे बैलांना सुद्धा दूध पाजायचं म्हटलं तर जातीतली गाय पाहिजे, ॲग्रेसिव्ह गाय पाहिजे. अशी आमची कांक्रेज जातीची गाय माझ्याकडे कपिलामध्ये. आणि आमचा राजेंद्र साळुंके म्हणून मामा आहे आमच्या इथं सतमे, त्याचं कामच आहे की संध्याकाळी 3 वाजले की घास कापणे, घास कापून आणणे आणि सर्व जनावरांची कुट्टी करणे, कुट्टी करून झाली की सर्वांना टाकणे, आणि हे पहिल्यापासून सेवा करत आलेली आहे. ओके. ही कपिला जातीची गाय आहे. कोकण गिड्डामध्ये कपिला आहे. ही आपल्याला रत्नागिरी महाड भागात पाहायला भेटते. आणि हा मुलगा आहे, हा मंगेश म्हणून मुलगा आहे. ज्या वेळेस बैल आम्ही प्रदर्शनात नेतो, प्रदर्शनाच्या अगोदर बैलांना धुणं असेल, बैलांची पोहणी असेल, सर्व काम तो पाहतो. त्याच्या जोडीला अजून पोरं असतात, ही सर्व मुलं असतात. आणि पोरं सर्वात महत्वाचं कॉलेज करून, शाळा करून, सर्वात महत्वाचं गोमातेची सेवा करतात. हे खूप मोठं आहे. ओके. इकडं चित्रा काळी मोरी खिलार असेल आपल्याला, जी की सलगर भागात पाहायला गाय भेटती. ही धनगरी कोसा खिलार असेल, ही पाहायला भेटती. आणि आता हे सर्वात महत्वाचं म्हणजे हा सर्वात माझा मोठा भाऊ, की सर्व मॅनेजमेंट तो करतोय. बैलांना पोहणी म्हणा, बैलांचा व्यायाम म्हणा, बैलांचा खुराक म्हणा, सगळं तोडून आणणे. जिथं कमी तिथं आम्ही म्हणणारे माणसं म्हणजे तो, की सगळीकडे सर्व पाहत असतात. आणि मी कार्यक्रमाला जातोय कुठे बाहेर गेल्याच्या नंतर जे सर्व कोण पाहत असेल तर ते पाहत असतो. इथं आल्याच्या नंतर माझं काही काम नसतं, मी फक्त लक्ष ठेवतोय. इथं सर्व हे पाहत असतात. आणि या सर्वांच्या जीवावर चाललेली आमची रुक्मिणी खिलार गोशाळा. धन्यवाद महाराज. आज खरं तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भेटून आणि गोशाळेतील सर्व गोवंश नक्कीच सर्वांना ज्या माध्यमातून बरीचशी माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद. ओके. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.